आपल्यासोबत अंजली दमानिया आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. अंजलीताई, आपण काल सुद्धा माध्यमांशी बोलात, आजही सकाळी बोललात. आपला आवाजही कापरा होता आणि आपल्या डोळ्यातले अश्रू सुद्धा थांबत नव्हते. खरं तर महाराष्ट्राचीच ही परिस्थिती आहे ते कालचे फोटो बघितल्यानंतर. आज मात्र मुंडेंचा राजीनामा आलेला आहे आणि त्यांनी असं म्हटलंय की सत्सद विवेक बुद्धीला स्मरून. आणि मला ते महाराष्ट्राला ना तुम्ही पूर्ण ट्विट वाचून दाखवा की या माणसाला लाज नाहीये, निर्लज्ज माणूस आहे हा. आणि हा आज म्हणतोय की मला माझं तब्येत बरी नाही आहे, डॉक्टरांनी सल्ला दिलाय. तर मग काल काही तिथे संसदेत ते फेरफटका मारायला आले होते. ते कोणाला तरी बघून वाटेल की बाबा या माणसाला आराम करण्याची गरज आहे. भेटी झाल्या, गाठी झाल्या, सगळं झालं आणि आज एवढा पेटून उठलाय, सगळे लोक भडकल्यावर हा माणूस म्हणतोय की मला तब्येतीसाठी म्हणून मी राजीनामा देते. मी आत्ताच्या घटकेला गव्हर्नरांची वेळ घेणार आहे, तातडीने जाऊन गव्हर्नरना भेटणार आहे की यांचा रेझिग्नेशन रिजेक्ट करा, यांचं रेझिग्नेशन रिजेक्ट करा आणि यांना टर्मिनेशनची ऑर्डर काढा, अशी मागणी मी आता जाऊन गव्हर्नरकडे करणार आहे. हे काय समजतात स्वतःला, काय समजतात ही माणसं? आता यांच्या टर्मिनेशनसाठी मी आज ठरवलंय की माझी खरी आदरांजली ह्या माणसाला मी जेव्हा आमदारकी त्याची रद्द होईल तेव्हा मी शांत बसेन. तोपर्यंत माझा लढा मी चालू ठेवणार आहे. आणि याच्यात सह आरोपी करून पूर्णपणे त्यांना जोपर्यंत अद्दल आयुष्याची घडत नाही, कारण या माणसाच्या पापाचा घडा भरला होता. आता जोपर्यंत अशा प्रत्येक व्यक्तीला आपण राजकारणातून बाहेर काढत नाही तोपर्यंत आपले सगळ्यांनी मिळून हे लढाई आपल्याला द्यायला हवी, सगळ्यांना करायला हवं. खरं. अंजलीताई, आतापर्यंत एक आरोप असा होत होता की वाल्मिक कराड आणि इतर सगळ्या आरोपींना वाचवण्याचा मुंडेंनी प्रयत्न केलेला आहे, यात तरी त्यांचा सहभाग आहे. पण आता असं कळतंय की सातपुड्यावर एक खंडणी संदर्भातली बैठक सुद्धा झालेली होती. जरी ते समोर आलेलं नसेल, त्यातलं काही तथ्य जरी समोर आलेलं नसलं, तरी हाही एक गंभीर आहे प्रकार. नाही, तो सगळ्यात गंभीर आहे. मी आज तेच म्हटलंय की जी बैठक सातपुडा बंगल्यात झाली होती त्याच्या चकार शब्द त्या चार्जशीटमध्ये त्याचा उल्लेख नाहीये. तर हे सगळं ॲडिशनल चार्जशीटमध्ये त्या अवादा कंपनीची जेवढी लोक सातपुड्यात होती त्यांची याच्यातली स्टेटमेंट घेतली पाहिजे, त्यांची टावर लोकेशन घेतली पाहिजे, त्यांचे CDR घेतले पाहिजेत आणि जाहीरपणे बाहेर आलं पाहिजे. आता बास झाले हे सगळे ते. आणि हे सगळ्या गोष्टी तातडीने बाहेर. मी तर सगळ्या माध्यमांना विनंती करते की तुम्ही तिथे बीडला जाऊन, माध्यमांना माझी विनंती आहे की त्या कराडची जी VVIP ट्रीटमेंट चालू आहे ती बंद करा. त्याला जमिनीवर नाही मातीत झोपवा, त्याच्या हाताला पायाला बेड्या टोका, त्याला क्रिमिनल सारखं वागवा. आणि हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत खरं कधीच बाहेर येणार नाही. आणि मला तर आता वाटतंय की जोपर्यंत आपण ना इतकी स्ट्रॉंग भूमिका घेणार नाही ना सगळे मिळून, कारण आता महाराष्ट्राला जागा होण्याची गरज आहे. हे ज्या घटना घडतायत एकानंतर एक, आणि यापुढे अशा कुठल्याही घटना घडणार नाहीत यासाठी कठोर पावलं उचलण्याची गरज आहे. म्हणजे यापुढे सुद्धा असं बीडमध्येच नाही, कुठल्याच जिल्ह्यामध्ये अशा घटना घडायला नकोत की मंत्र्याच्या जीवावर किंवा एका राजकीय वरदहस्ताच्या जीवावर आपण असं काही करू शकतो. एक्झॅक्टली. आता 4च दिवसापूर्वी जालन्यात अशीच एक घटना घडली. एक कैलाश बोराडे नावाचा साधा शेतकरी आहे, त्याला ठाकरे गटाच्या कुठला तरी अध्यक्ष येतो, त्यांनी चटके दिले त्याचे कपडे काढून आणि सगळे बाजूबाजूला लोक उभे होते त्याच्यासमोर चटके दिले. तर मी SP-शी बोलले, कलेक्टरांशी बोलले, 2 दिवसापासून रोज बोलतोय आम्ही. ते पण नशिबाने तिथले SP चांगले आहेत. अजय बन्सल जे आहेत त्यांनी ताबडतोब ऍक्शन घेतली, त्याच्यावर 307चा गुन्हा लावला. मी आत्ताच काही वेळापूर्वी मिलिंद नार्वेकरांना विनंती केली की तुमच्या पक्षातनं त्या माणसाला बडतर्फ करा. आणि हे सगळं माध्यमांनी दाखवलं पाहिजे, तेव्हाच हे सगळं बंद होईल. आणि आता आपल्याला खरं ना शुद्धीवर सगळ्यांना येण्याची गरज आहे की आपण पुढची दिशा आपल्या देशाला काय देणार आहे, आपल्या मुलांसाठी काय करणार आहे. आणि महाराष्ट्र असाच बिहार, उत्तर प्रदेश सारखा आपल्याला महाराष्ट्र करायचा आहे का? आणि हे कुठेतरी सगळं आता थांबायला हवं. बास झालं हे सगळं आता राजकारण. खरंय, महाराष्ट्राने आणि महाराष्ट्रातल्या या लोकांनी किती सहन करायचा हा प्रश्न आहे. इतके मोठे, इतक्या गंभीर स्वरूपाचे आरोप या सगळ्या आरोपींवर होते, गुन्हे दाखल होते त्यांच्यावर. आणि हे प्रकरण घडल्यानंतर हे व्हिडिओ आणि इमेजेस या FIR मधनं समोर आलेत, या
CIDने दाखल केलेल्या FIR मधनं, पण त्याच्या आधी ते गृहविभागापर्यंत, पोलिसांपर्यंत, मंत्र्यांपर्यंत पोहोचलेलेच असणार. मग त्यावेळेलाच यावर कारवाई का नाही झाली असा सुद्धा प्रश्न तुम्ही मगाशी पत्रकारांशी बोलताना विचारला होता. अगदी, म्हणजे हे काही सीएमना नवीन नव्हतं, अजित पवारांना नवीन नव्हतं. तरी ते अजित पवार रोज आपल्याला म्हणतात की जोपर्यंत पुरावे येणार नाहीत तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई नाही. हे काय त्यांना दिसत नव्हतं काय काय केलंय त्यांच्या वाल्मी कराडने? हद्द झाली या सगळ्या गोष्टीची, हद्द झाली आता. खरंय. अंजलीताई, तुम्ही म्हणालात हेच वाक्य फार महत्त्वाचं आहे की सगळ्यांनी आता एकत्र येण्याची आणि पेटून उठण्याची गरज आहे. अशा कुठल्याही घटना महाराष्ट्र आता सहन करणार नाही हेच समजून घेण्याची आणि त्या दृष्टीने पावलं उचलण्याची गरज आहे. धन्यवाद अंजलीताई, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात. अंजली दमानिया बोलताना असं म्हणाल्या की त्याच राज्यपालांना भेटणार आहेत आणि म्हणणार आहेत की राजीनामा घेऊच नका, उलट त्याला धनंजय मुंडेला बडतर्फ करा, त्याच्या टर्मिनेशनची ऑर्डर काढा, असं मी जाऊन राज्यपालांना सांगणार आहे असं त्या म्हणतायत. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला आहे आणि तो स्वीकारण्यात आलेला आहे. त्यांना पहिलं ट्विट केलं, त्याच्यात त्यांनी असं म्हटलंय की मी सत्सद विवेक बुद्धीला स्मरून आणि वैद्यकीय कारणास्तव राजीनामा देतो. पण त्यांच्या या ट्विटनंतर सुद्धा टीका होते, ती अशी होते की ते अत्यंत असंवेदनशील आहेत. आता जी काही परिस्थिती उद्भवलेली आहे अजून सुद्धा ते त्याकडे गांभीर्यानं बघत नाहीये. त्यांना याची जाण नाहीये की त्यांच्यावर किती गंभीर आरोप होत आहे.